जगत नियंता परमात्मा कृष्ण परमात्म्याच्या पवित्र दिव्यमय कथेचा तृतीय दिवस। नैमिष अरण्य क्षेत्रामध्ये श्री सूतजी महाराज शौनकांना ही कथा सांगतात आणि गंगेच्या तटावरती भगवान शुकदेवजी राजा परीक्षितींना ही कथा सांगतात। गंगेच्या तटावरती भगवान शुकदेवजी राजा परीक्षितींना कथा सांगत असताना जे स्थान निवडलंय, जी जागा निवडली आहे, ती जागा एखादं महल नाहीये, गंगेचं तट आहे। कारण गंगेच्या तटावरती कथा कीर्तन सत्संग करण्याचे अनेक फायदे आहेत। पहिला फायदा, या गंगेमध्ये आपल्या समोरची गंगा वाहती आहे, या गंगेमध्ये शीख आला, ईसाई आला, आळंदीवरनं आम्ही आलो, अमरावतीवरनं दुसरे आले, नागपूरवरनं आले, भंडाऱ्यावरनं आले आणि या गावातली मंडळी। ही गंगा कधी म्हणते का की मी कनेरगावची मंडळी जे आहेत मी त्यांनाच स्नान करून देईल? नाही, तुम्ही आळंदीवरनं आलात, तुम्हाला स्नान करण्याचा अधिकार आहे। तुम्ही नागपूरवरनं आलात, तुम्हाला इथेही स्नान करण्याचा अधिकार आहे। गंगा ही असं एक स्थान आहे आध्यात्मिक तत्वातलं की त्या पात्रामध्ये, त्या काठावरती कोणीही कुठल्याही क्षेत्रातला, कुठल्याही पंथातला व्यक्ती आला की प्रत्येक व्यक्तीला तिथे अधिकार आहे। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला यह हमारा मंदिर। भगवान शुकदेवांनी राजा परीक्षितीला कथा सांगण्यासाठी हिमालयामध्ये तू माझ्याकडे ये असं नाही सांगितलेलं। गंगेच्या काठावरती बसले। राजा प्रापंचिक आहे, राजा संसारिक आहे, त्याने घरातलाही संसार केलाय आणि राजा या नात्याने समाजाचाही संसार केलाय। याचा अर्थ असा नाहीये की आध्यात्मिक तत्वामध्ये फक्त कोणाला अधिकार आहे, सगळ्यांचे येथे आहे अधिकार। गंगेचं पाणी सुंदर वाहत आहे, पक्ष्यांची किलकिलाट सुरू आहे, अनंत साधू महात्म्य आज गंगेच्या काठावरती विराजमान आहे। गंगेच्या काठावरती विराजमान आहे। आज अनंत साधू संतांच्या मांदी आडीने गंगेचा तट अत्यंत सुशोभित दिसत आहे। एका वृक्षाखाली, वडाच्या वृक्षाखाली राजा परीक्षितींनी आसन टाकलं आणि त्या आसनावरती भगवान शुकदेवजी विराजमान झाले। सकल साधू महात्मे उठून उभे राहिले, कारण भगवान शुकदेवजी हे वयाने लहान आहेत, परंतु तत्वज्ञानाने, अनुभवाने, तपश्चर्येने अनंत महान आहेत। किती त्याचं वर्णन भागवत ग्रंथामध्ये आलं। तत्राभवद भगवान व्यासपुत्रो बभूवः यदृच्छया गामट माननोपेक्ष अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बाले अवधूत वेशः। असं वाटतं का की भगवान शुकदेवजी फार पोक्ते होते आणि फार वरिष्ठ होते, फार म्हातारे होते आणि मग त्या केसांच्या जटा पांढऱ्या झालेल्या? नाही, शास्त्र तत्वाने वर्णन केलं 16 वर्षाची आयु, नचलिंगम नचवयाः,
जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीकडून आम्हाला काही साध्य करायचं असेल तर शास्त्रकार म्हणतात की त्या व्यक्तीचं कुळ पाहू नका, त्या व्यक्तीचं वय पाहू नका, ती स्त्री आहे की तो पुरुष आहे, त्याचा बाकीच्या व्यवहारिक तत्वांकडे लक्ष देऊ नका. लक्ष काय करा की त्या व्यक्तिमत्वाची तपश्चर्या किती आहे. शुकदेवांची आयु म्हणजे वय फक्त 16 वर्षाचं आहे, परंतु बुद्धिमत्ता, तपश्चर्या, साधना एवढी फलीभूत आहे की भृगु, वशिष्ठ, व्यासांचं आणि शुकदेवांचं नातं हे पित्याचं आणि पुत्राचं आहे. परंतु समाजामध्ये तोच पुत्र श्रेष्ठ आहे, त्याच पुत्राचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे की त्या पुत्राच्या कर्तृत्वासाठी स्वतः बाप उभा राहतो आणि टाळी वाजवतो. व्यास हे विशाल बुद्धीचे आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, या सगळ्या तत्वांचे रचयिते व्यास आहेत आणि व्यासांचे पुत्र शुकदेव आहेत. परंतु शुकदेवांच्या कर्तृत्वाची परिसीमा बघा की साक्षात एक समोर पिता उभे राहिले, माझा पुत्र बलाढ्य ज्ञान तत्वाने बलाढ्य होऊन आलेला आहे. आणि बस सकल संतांनी, सकल साधूंनी शुकदेवांना नमस्कार केला, प्रणाम केला, वंदना केली आणि आसनस्थ झालेले आहेत. राजा परीक्षितींनी यथोचित पूजा केली आणि यथोचित पूजा करून राजा परीक्षिती भगवान शुकदेवांची स्तुती करू लागले. हे प्रभू, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. आयुष्यामध्ये जगत असताना काही गोष्टींना माफ करण्यासाठी आई वडील समोर जातात. मुलाकडून अपराध झाला, मुलाकडून चुका झाल्या तर त्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी आई बाप समोर पडतात. उदाहरणार्थ, ऍक्सिडेंट झाला, पोलीस स्टेशनला मुलगा गेला, सोडून कोण आणतं? आई बाप आणतात. चूक झाली मुलाकडून, काही अवांतर गोष्टी घडल्या, मुलगा एखाद्या संकटामध्ये अडकला, त्या संकटातून सोडवून कोण आणतं? आई बाप आणतात. परंतु आई बाप कोणत्या संकटातून सोडवतात? कोणत्या? सामान्य संकट ज्या वेळेला आलं ना, त्या संकटाचं निराकरण फक्त आई बाप करतात. फक्त सामान्य पोलीस स्टेशनला गेला, आई बाप सोडून आणतात. एखाद्या मित्राबरोबर भांडण झालं, आई बाप सोडून आणतात. परंतु ज्या वेळेला आयुष्याच्या चक्रामध्ये कर्म आणि त्या व्यक्तीचं ज्या वेळेला वाद सुरू होतो, त्यावेळेला त्या कर्माच्या चक्रातून सुटका आईबाप नाही करणार, नातेवाईक नाही करणार. त्या कर्मातून सुटका या भूमंडलावरती फक्त एकच करणार आणि त्या तत्वाचं नाव आहे गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. आम्हाला शास्त्राने काय सांगितलंय लक्षात येते ना मी काय बोलतीये ते. सामान्य घटना घडल्या ना, त्या घटनेतून आपल्याला मित्र सोडवतात, आईबाप सोडवतात.
परंतु ज्या वेळेला कर्माच्या घटना अवतीभोवती फिरतात ना, त्यावेळेला त्या चक्रातून आम्हाला फक्त एकच तत्व सोडवतं आणि त्यांचं नाव आहे गुरु. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. साधू संतांनी गुरूंचं वर्णन करत असताना प्राण विसावा म्हटलंय. माझा प्राण का प्राण आहे? कारण कर्माच्या चक्रामध्ये आलेली जी संकट आहे, त्या संकटातून मात्र आम्हाला गुरुच आणि अध्यात्मच सोडवू शकतात. आणि म्हणून मान द्या ना, आई बापाला मान द्या, मुलांना मान द्या, पतीला मान द्या, पत्नीला मान द्या. परंतु मला असं वाटतं वैयक्तिक बुद्धीने मला असं वाटतं की सगळ्यात उच्च पदावरती गुरु असले पाहिजेत, भगवंत असले पाहिजेत, संत असले पाहिजेत. राजा परीक्षितींना 4 मुलं होती. सांगा ना, त्यांच्याकडे काही कमी होती? परंतु ज्या वेळेला शृंगी ऋषींनी श्राप दिला, त्या श्रापातून मुक्त करण्यासाठी पुत्र का आला नाही? की बाबा काळजी करू नका, तुम्हाला श्राप मिळालाय ना, मी तुमच्या शापातून मुक्त होण्यासाठी मी काहीतरी करतो. नाही म्हटले, कारण कर्माच्या बंधनातून सोडवण्यासाठी असं सामान्य व्यक्तीकडे ती ताकदच नाहीये की ती ताकद कर्माच्या चक्राला सोडवू शकते. आणि म्हणून राजा परीक्षिती म्हणतात की गुरुदेव, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. माझ्यावरती जे उपकार माझ्या आई वडिलांनी केले नाहीत ना, माझ्यावरती जे उपकार माझ्या पत्नीने केले नाहीत ना, माझ्यावरती जे उपकार माझ्या मुलांनी केले नाहीत ना, ते उपकार प्रभो आपण माझ्यावरती केले. आणि म्हणून आज त्या ठिकाणी राजा परीक्षितींनी पुनश्च एकदा नमस्कार केला. निरंजन रूपा जय गुरुदेवा, ब्रह्मस्वरूपा जय गुरुदेवा, नित्यस्वरूपा जय गुरुदेवा. आपण ब्रह्मस्वरूप आहात, आपण मातृस्वरूप आहात, आपण पितृस्वरूप आहात. आज भगवान शुकदेवजी म्हणतात की अरे राजा बस कर, बस कर. काय माहिती का, साधू ते की जे कधी आपली स्तुती कधी ऐकण्याची मनस्थिती ठेवत नाही. शुकदेवजी म्हणाले की राजा, अरे माझ्या स्तुतीमध्ये वेळ व्यर्थ गमावू नकोस. माझी स्तुती केल्याने तुझ्या आयुष्यातले दिवस वाढणार नाहीयेत. तुझ्या अंतःकरणामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तू मला विचार. राजा परीक्षितींनी भगवान शुकदेवांना प्रश्न केला, प्रभो तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोत्रव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चैष्यता भय. जिसकी मृत्यु आसन्न है उसे क्या करना चाहिए? ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्याने काय केलं पाहिजे? आपण गुरूंच्या जवळ गेल्यानंतर किंवा देवाकडे गेल्यानंतर किंवा संतांकडे गेल्यानंतर आपण काय विचारतो? काहो माझं भांड्याचं दुकान नीट चालत नाही, काय करू सांगा ना. माझी फॅक्टरी चालत नाही, काय करू सांगा ना. माझ्या सुनेला मुलगा होत नाही, काय करू सांगा ना. संतों के पास जाकर ये मत पूछो मुझे बेटा कब होगा. सुन रहे हैं ना? संतों के पास जाकर ये मत पूछो कि मुझे बेटा कब होगा. संतों के पास जाकर ये मत पूछो कि मेरी फैक्ट्री कैसी चलेगी. संतों के पास जाकर ये मत पूछो कि मेरा पद कहाँ है और मुझे कब मिलेगा.
संतों के पास जाकर ये पूछो कि मुझे भगवान जी कब मिलेगा. संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला अध्यात्म का आवडत नाही माहितीये? कारण आमच्या बुद्धीमध्ये फक्त सगळा संसार भरलाय. आम्ही संतांकडे गेलो, आम्ही देवाकडे गेलो, मला हे गप्पा फक्त संसारातल्या असतात, अवांतर न. बाकी ईश्वराबद्दल प्रेम नाही, जिव्हाळा नाही. आज राजा परीक्षितींनी भगवान शुकदेवांना विचारलं का की प्रभू 7 दिवसात मी मेल्यानंतर इकडे पाठीमागे माझ्या मुलांचं काय होईल? नाही. राजा परीक्षिती कहने लगे प्रभु आपसे मैं ये नहीं पूछूंगा कि 7 दिन के बाद जब मैं चला जाऊंगा इस दुनिया से तो मेरी पत्नी कैसे जिएगी, मेरे बच्चे, मेरे पौत्र, मेरे पोते कैसे जिएंगे, ये मैं नहीं पूछूंगा आपसे. राजा परीक्षित ने पूछा, बोले प्रभु जिसकी मृत्यु आसन्न है उसे क्या करना चाहिए? ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्याने काय केलं पाहिजे? शुकदेवजी म्हणाले की राजा मला माहिती आहे हा प्रश्न तू का केलाय. तुला 7 दिवसानंतर मृत्यू येणार आहे हे तुला माहिती आहे. तुला असं वाटतं की या जगामध्ये कोणी 50 वर्ष जगणार आहे, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7च दिवस आहे. वार किती आहे? 7 आहे. सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी और रवि. 7 वारांच्या पलीकडे सगळं बदललं. जुन्या टीव्ह्या गेल्या, नवीन एलसीडी आल्या, छोटे छोटे मोबाईल गेले, अँड्रॉइड मोबाईल आले, सगळं बदललं, सगळं विज्ञान बदललं. परंतु 7 दिवसाला 8वा दिवस या भूमंडलावरती कोणी आणला का? सांगा. नाही आणू शकलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7 दिवस आहे. सोमवारी मरण आलं नाही तर मंगळवारी निश्चित आहे, मंगळवारी आलं नाही बुधवारी निश्चित आहे, बुधवारी आलं नाही गुरुवारी निश्चित आहे, गुरुवारी नाही शुक्रवारी निश्चित आहे, आणि शुक्रवारी आलं नाही शनिवारी तर निश्चित ठरलेलं. राजा मनामध्ये खंत नको वाटून घेऊ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7च दिवस आहेत आणि 7 दिवसामध्ये ज्याने आपल्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती केली तो या भूमंडलावरती परिपूर्ण झाला. तुम्हाला रात्री सारखं पाहिजे का? आम्हाला नाही जमत ते. आणि म्हणून शुकदेवजी म्हणतात की राजन, अरे त्रेतायुगामध्ये हरिश्चंद्र राजा, खट्वांग राजा हे अनंत साधू महात्मे जेव्हा जन्माला आले त्यावेळेला खट्वांग राजाला कळालं की आता 1 तासामध्ये माझा मृत्यू येणार आहे. 7 दिवस वेगळे आणि 1 तास वेगळा. 1 तासामध्ये आपण काय करू शकतो? काही नाही करू शकत. परंतु त्या खट्वांग राजाने 1 तासामध्ये आपल्या जीवनाचं परिवर्तन केलं आणि परिवर्तन करून खट्वांग राजाने मोक्ष. तरी पण सांगते, कारण आम्ही सांगण्यासाठी चालूय म्हणून सांगते. कथेत बसलं ना की त्या ईश्वराकडे पाहायचं असतं. मांडी घालून कथा ऐकायची असते. जे वृद्ध आहेत 50 वगैरे, आता समोरच्या आजी, त्यांचं एक साहजिक आहे कारण वय झालंय, वयानुसार शरीर साथ करत नाही. परंतु अजून शरीर अजून व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. मग आम्ही कसं बसलो पाहिजे कथेत? स्पष्ट बोलायला गेलं की प्रत्येकाला वाटतं महाराज मंडळी फार बोलतात. कथेला बसल्यानंतर आम्ही कसं बसलो पाहिजे, किती प्रसन्न मुद्रेने बसलो पाहिजे.
कबीरदास जी म्हणतात की व्यवहार में ठीक नहीं तो परमार्थ क्या कर सके, व्यवहार में ठीक नहीं तो परमार्थ क्या कर सके, और परमार्थ ना कर सके तो ज्ञान कैसे भर सके, और ज्ञान ना भर सके तो भवसिंधू कैसे तर सके. अरे सगळं आयुष्य जातं, पण ज्याला कसं बसावं, आणि आपण कथा कीर्तनात बसल्यानंतर आपण किती प्रसन्न मुद्रेने बसलो पाहिजे. आपण बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तर्ककुतर्क निर्माण नाही झाला पाहिजे. मग तुम्ही अशा हजारो कथा ऐकून काय उपयोग झाला, किंवा काय उपयोग होणार आहे? काही उपयोग नसतो होत, काहीच नाही. आज राजा परीक्षिती तुमच्या आपल्यासारखे संसारिक आहेत, परंतु श्रद्धा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे. आज शुकदेवजी म्हणतात की राजन, हा मनातला भ्रम काढून टाक की तुझ्या जवळ 7 दिवस आहेत. अरे 7 दिवस मला मृत्यू येणार नाही याची गॅरंटी तुझ्याकडे आहे. आपण या ठिकाणी सगळे मंडपात बसलोय, इथे कोणाला मी तरी गॅरंटी देऊ शकते की 7 दिवस कथा संपल्यानंतर मी अजून 1 वर्ष जगू शकते, 10 वर्ष जगू शकते? नाही. 7 मिनिटाचा, 7 क्षणाचा ज्याच्या आश्वासाचा भरोसा नाहीये, विश्वास नाहीये, जेव्हा त्या ईश्वराचा निरोप येईल त्यावेळेला प्रत्येकाला या भूमंडलावरनं जावं लागेल. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आज राजा परीक्षितींना गॅरंटी आहे की 7 दिवसापर्यंत मला मरण येणार नाही. आपल्याला गॅरंटी आहे का? आपल्यामध्ये कोणालाच नाहीये. या जगातल्या कोणत्याच व्यक्तीला गॅरंटी नाहीये. आणि म्हणून आम्हाला कथा का ऐकायची आहे? श्रद्धेने. कारण हे पात्र असे आहेत की राजा परीक्षितींना परिपूर्ण आपल्या जीवनाचं तत्व कळालं होतं की आता 7 दिवसामध्ये मला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आज शुकदेवजी म्हणतात की राजन, अरे ज्याला 7 दिवसामध्ये आपलं जीवन परमोच्च पदाला स्थानापन्न करायचं आहे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः स्थूले भगवती रूपे मनस्संधार योधिया. जितासनो जित श्वासो. राजा, ज्याला आपला मृत्यूचा काळ सुधारायचा आहे ना, त्यांनी सगळ्यात अगोदर बसायला शिकलं पाहिजे. जितासनो असं म्हणू नका, किंवा असं मनातही आणू नका की मी कोणाबद्दल काहीतरी तर्क करतेय. शास्त्राने आम्हाला सांगितलं जितासनो. आम्ही बसलो ना तर आमच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल पाप नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तर्क नाही, कुतर्क नाही. तू चांगला आहेस ना? चांगला आहेस. ज्याच्या मनामध्ये आसनावरती बसल्यानंतर जितासनो, आसनाला जिंकण्याची ताकद पाहिजे. ज्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला ना, तो यशाच्या शिखरावरती कधीच पोहोचू शकत नाही. मला फार कळतं, मला फार येतं असं म्हणणारा जो आहे ना, तो या जगामध्ये कधीच यशाच्या शिखरावरती पोहोचत नाही. मग शुकदेवजी म्हणतात की राजन, पहिलं तत्व आहे जितासनो. अगोदर बसायला शिक, अगोदर आसनावरती बसायला शिक. अगोदर सत्संगामध्ये आम्ही कसं बसलो पाहिजे, व्यवहारामध्ये आम्ही कसं बसलो पाहिजे, अगोदर त्याचं ज्ञान घे आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रक्रिया आहे जितासनो.
आता रात्रीच्या कार्यक्रमाकडे नेऊ नका, माझा कथेचा विषय आहे म्हणून मी बोलते. आम्ही कोणाची निंदा करत नाही. आजचा विषय माझा तो आहे म्हणून लक्षात घ्या. कथेला बसल्यानंतर आम्ही आसन कसं बसलो, आमचं आसन कसं पाहिजे, आम्ही किती व्यवस्थित बसलो पाहिजे, आम्ही किती मर्यादेने बसलो पाहिजे. कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहिल्यानंतर टाळकऱ्याने किती मर्यादेने उभं राहिलं पाहिजे. कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिल्यानंतर कीर्तनकाराने त्या नारदांच्या गादीवरती किती मर्यादेने उभं राहिलं पाहिजे. शुकदेवजी म्हणतात की राजन, जितासनो, अगोदर आसनाला जिंकण्याचा प्रयत्न कर आणि एकदा आसनाला जिंकलं की बस जीत श्वासो. एकदा मन स्थिर झालं, एकदा बुद्धी स्थिर झाली की आपोआप या मुखातून निघणारा, या शरीरातून निघणारा प्रत्येक श्वास हा ईश्वराचं नामस्मरण करत असतो. सासों की माला में सिमरू मैं पी का नाम, सासों की माला में सिमरू मैं पी का नाम, सासों की माला में सिमरू मैं पी का नाम. अपने मन की मैं जानू,
सो की माला पे सिमरू में पी का नाम। खरा परमार्थ, खरे परमार्थ करणारे माणसं ना लगेच लक्षात येतात. आम्ही बऱ्याच वेळेला कथेला गेल्यानंतर लोक फार सांगतात. गेल्यानंतर कोणाच्या घरी गेलो, लोक हे विचारत नाही तुमचं अध्ययन किती झालंय, तुमचे गुरु कोण, तुमचं शिक्षण कुठे झालं. विचारतात मुलं किती आहे, नवरा काय करतो, आमक का. कारण जो प्रत्येक श्वास आहे ना, तो प्रत्येक श्वास संसाराचा विचार करतो. आज आता आम्ही इथे बसलोय ना, आम्ही मग्न आहे, आम्ही आमच्या परमार्थामध्ये मग्न आहे. सुंदर मृदंग आहे, सुंदर पॅड आहे, सुंदर कीबोर्ड आहे, आम्ही आमच्या चिंतनामध्ये मग्न आहे. परंतु बसलेले माणसं, बाईचं लग्न झालं असेल का, किती मुलं असतील का. कारण हा विचार का येतो आणि ते आम्हाला लगेच कळतं. का कळतं माहिती, कारण मी वयाच्या 9व्या वर्षापासून मी परमार्थामध्ये रत आहे. समोरचा व्यक्ती उभा राहिलो, कीर्तनकार कीर्तनाला उभे राहिलेत, कथाकार कथा सांगायला बसलेत, लगेच लक्षात येतं की माझ्याबद्दल समोरची व्यक्ती काय विचार करते. खऱ्या परमार्थाला ओळखायला शिका, सज्जनांना ओळखायला शिका. आज आमचं मन कथेमध्ये, आम्ही कथेत बसलोय, परंतु आमचं मन काय विचार करतं. हे कोण असतील बसलेले. एकदा तिकडे बघायचं, एकदा इकडे बघायचं. आमचं तर निरागस मन एखाद्या छोट्या बाळासारखं, आमच्या मनामध्ये तर्क नाही, कुतर्क नाही. आम्ही एकदा गादीवरती बसलो की बस आमच्या मनामध्ये एकच तत्व, ईश्वर, गॉड इज वन. आम्ही परमात्म्यावरती प्रेम करतोय. परंतु बसलेली मंडळी तर्क का, कारण त्यांच्या प्रत्येक श्वासात फक्त संसार आहे, प्रत्येक श्वासामध्ये फक्त तर्क आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. आणि म्हणून शुकदेवजी म्हणतात की राजन, अरे जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती करणं एवढं सोपं नाहीये. अगोदर या पंच ज्ञानेंद्रियांना आणि पंच कर्मेंद्रियांना पवित्र करावं लागतं. देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे. अपनी रथ को सुमारत लगाते चलो, श्याम गोविंद गोपाल गाते चलो. मी पहिल्याच दिवशी म्हणलं होतं, जसा जसा वेळ येईल ना तसं तसं मी खऱ्या परमार्थाची तत्व सांगेल. ज्या गजानन बाबांच्या प्रगट दिनानिमित्त आपला हा सोहळा आहे, त्या गजानन बाबांचा तर्क होता का मी चिलीम ओढतोय, मग मला लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. नाही, माझ्या अंगावरती फक्त जाणव आहे, माझ्या अंगावरती फक्त धोतर आहे, मग कपडा असला नाही नसला नाही. ही अवस्था कधी होते, ज्या वेळेला आम्ही संसारातला काळ, संसारातला वेळ आम्ही श्वासातून बाजूला करतो. शुकदेवजी म्हणतात की राजन, तू इथे बसलाय ना मोक्षासाठी, तर तुझ्या अंतःकरणातून आणि तुझ्या जीवनातून निघणारा प्रत्येक श्वासातला संसाराचा विचार बाजूला टाक आणि सज्जनता प्रगट कर. अंतःकरणामध्ये द्वेष ठेवून, मत्सर ठेवून बघू नको माझ्याकडे, तर्क करून माझ्याकडे बघू नकोस. कारण तर्क केला ना तर मोक्षाची प्राप्ती त्या व्यक्तीला कधी होत नाही. आणि तुम्हाला त्याचं प्रमाण देते. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः.
स्थूले भगवती रूपे मनसंधारयोध्या. राजा एकदा अंतःकरणाला स्थिर केलं, मनाला स्थिर केलं की बस समजायचं की त्या व्यक्तीने हळूहळू हळूहळू ईश्वराच्या आराध्याकडे प्रवास सुरू केलेला आहे. त्या आराध्याकडे प्रवास करत असताना त्या व्यक्तीने कुठल्या नामाचा जप केला पाहिजे तर भागवत ग्रंथाच्या द्वितीय स्कंदामध्ये सद्योमुक्ती आलेली आहे. त्या सद्योमुक्तीमध्ये शुकदेवजी राजा परीक्षितींना सांगतात की राजा, ज्याने नवीन परमार्थ सुरू केलेला आहे ना त्याने एका मंत्राचा जप करायचा. आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार. या सृष्टीक्रमणामध्ये सगळ्यात अगोदरचा बीज मंत्र आहे ओम. या मंत्राची आराधना, जप, तप, साधना केली की बस हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एके वेळे तो मार्गाचे ने बळे निश्चित ठाके. आपण म्हणतो ना की संसाराची गाठ किंवा आयुष्य हे कधी पूर्णत्वाला जातं? हळूहळू. आयुष्याचे दिवस कसे जातात? हळूहळू जातात. तसं परमार्थामध्ये घाई नाही, परमार्थामध्ये हळूहळू ढाळे ढाळे. आज 2 माळा जप केलेला आहे ना ओंकाराचा, उद्या 10 माळा करायचा, परवा 11 माळा जप करायचा. अशा प्रकारे नामचिंतन वाढवत वाढवत जो व्यक्ती आपल्या जीवनाचे आयुष्याचे क्षण व्यतीत करतो हळूहळू तो व्यक्ती ईश्वराला प्रिय होतो. आणि म्हणून आज सकल साधू संतांनी आज हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत आणि ओंकाराचा जप करायला सुरुवात केलेली आहे. चला आपणही सकल साधू संतांबरोबर आणि भगवान शुकदेवांबरोबर या ठिकाणी ओंकाराचा जप करूया आणि उर्वरित कथेला प्रारंभ करूया. ओंकारा
एवढे मग्न होता का? हा, तुम्हाला विचारतीये, होता का? नाही होऊ शकत. का? कारण संसार आहे आमच्या चित्तामध्ये, परमार्थ नाहीये. संसार मनातून कळून पडे, कसली जीवाला भूल पडे, मुरलीवरी माझा जीव झडे. राधे राणी सारखी जर अवस्था करायची असेल ना, ओंकारा शिव ओंकारा, नाम चिंतनामध्ये तल्लीन व्हा, नाम चिंतनामध्ये सामील व्हा. आमचे आदरणीय बाबा देवगावला कथेला होते, याही ठिकाणी कथेला होते. आहे का मनामध्ये काही की मला कुणी पाहतंय का, माझ्याकडे कुणी काही नाहीये, भेद नाहीये, तर्क नाहीये, फक्त चिंतनामध्ये सामील, चिंतनामध्ये मग्न. आणि म्हणून शुकदेवजी म्हणतात की राजन, ईश्वर त्यालाच मिळतो, ईश्वराची कृपा त्याच्यावरतीच होते जो श्रद्धेने ईश्वराची सेवा करतो. आज राजांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि राजा परीक्षिती म्हणतात की गुरुदेव, अंतर्मनामध्ये ओंकारा शिव ओंकारा, ओंकारा शिव ओंकारा, ओंकारा शिव ओंकारा, ओंकारा शिव ओंकारा. माझं मन, माझं चित्त, माझं अंतःकरण ओंकाराचा जप करत आहे. परंतु माझे जे बाह्य इंद्रिय आहेत ना, माझी जे बाहेरची इंद्रिय आहेत ना, कान, डोळे, हात, पाय, हे माझे मात्र आपली कथा ऐकतात. हे गुरुदेव, ज्या ओंकाराचा जप केल्यानंतर जीवनाला मोक्ष मिळतो, त्या ईश्वराने या ईश सृष्टीचा आरंभ कशा प्रकारे केला, त्याचं तत्व आम्हाला सांगा. गुरुदेव, आश्चर्य वाटतं ना एखाद्या गोष्टीचं. एक ओम आम्ही पाहिला, ओम अर्धा अ काढायचा, त्याला चंद्र द्यायचा, त्याच्यावरती टिंब टाकायचा आणि उकार द्यायचा. ज्ञानोबाराय म्हणतात की त्या ओंकाराने या ईश सृष्टीची निर्मिती केलेली आहे. मग या ईश सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली? एखाद्या छोट्या बाळाने जर एखादी अलौकिक घटना केली तर आपण काय म्हणतो, काऊ ते कसं घडलं असेल, ते कसं झालं असेल? आपल्याला कधी आठवण आली त्या देवाची, त्या ईश्वराची, की आम्ही जो ओंकार म्हणतोय, आम्ही ज्या ओंकाराचा जप करतोय, आमच्या समोर ज्या रामाच्या, कृष्ण परमात्म्याच्या प्रतिमा आहेत, त्या परमात्म्याने या ईश सृष्टीची निर्मिती कशी केली याचं आश्चर्य आम्हाला कधी झालं का? नाही. आज राजा परीक्षितींनी तो प्रश्न केला आणि राजा परीक्षिती म्हणतात की गुरुदेव, जेने हे विश्व निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले, एकविस स्वर्गाते धरियेले, सत्ता मात्रे आपुलिया, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. या सृष्टीक्रमणातल्या नद्या, सृष्टीक्रमणातली झाडं, सृष्टीक्रमणातली माणसं, सृष्टीक्रमणातले भूचर, जलचर, खेचर, ससा, वाघ, सिंह, कोल्हा, हे सगळं कोणी निर्माण केलंय हो? त्याने ना. मग त्याने या सृष्टीची रचना कशा प्रकारे केली? तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना शुकदेवजी म्हणतात की राजन, एकदा भगवान परमात्मा सागराच्या मधोमध शयन कक्षावरती आराम करतायत. आराम करत असताना अचानक परमतत्वाच्या लक्षामध्ये आलं की अरे, एक लेन गमेची, एकट्याला करमत नाही, काहीतरी कर
करत राहिलो पाहिजे, आयुष्यामध्ये चालत राहिलो पाहिजे. चलते रहो, चलते रहो, चलते रहो. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, चरै वेती, चरै वेती, चरै वेती, चरै वेती. आज परमतत्वालाही वाटलं की चाललं पाहिजे, काहीतरी करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून शयन कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या भगवान नारायणांच्या नाभीतून एका कमळाचा प्रादुर्भाव झाला आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांचा प्रादुर्भाव झाला. ब्रह्मदेवांनी चारही दिशांना पाहिलं की अरे मी कोण आहे, कोहम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचारसोऽयमीदृशः. मी कोण आहे, माझे बाबा कोण आहेत, माझी आई कोण आहे. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं तपश्चर्या करा. कथेमध्ये 2 वर्षापूर्वी आपल्या सप्ताहामध्ये झालेली कीर्तन सेवा चैतन्य महाराज राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज उठून उभी राहा थोडे. ओळखलं, कोणाला ओळखायला आलं का? 2 वर्षापूर्वी कीर्तन झालेलं होतं इथे. हा, आजही कीर्तन आहे. कार्यकर्त्यांनी सांगितलं की कथा थोडी लवकर संपवा आणि मंडपामध्ये आपल्या या बालकीर्तनकार महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि आज योगायोगाने कथेमध्ये महाराज ध्रुवचरित्र आहे, भक्त प्रल्हाद चरित्र आहे की ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी आणि 11व्या वर्षी परमात्म्याला प्राप्त केलं. आणि म्हणून आज छोट्या रूपामध्ये साक्षात ध्रुव आणि भक्त प्रल्हादच आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि बरोबर आलेले हे सगळे महाराज मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. असो, चला कथेकडे वळूया. लवकरात लवकर आपल्याला कथा संपवायची आहे. आज बाल कीर्तनकारांचं कीर्तन होणार आहे. कथा संपल्यानंतर कोणी जाऊ नका, कारण रोज संध्याकाळची कीर्तनं तर आपण ऐकतोयच, परंतु छोट्या छोट्या मुलं, छोटी छोटी वारकरी संप्रदायातली मुलं कशा प्रकारे संस्काराकडे वळतात याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आत्ताच्या या संप्रदायातल्या धाकाधकीच्या कीर्तनकारांमध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे चैतन्य महाराज राऊतांचं. म्हणून त्यांचं कीर्तन ऐकल्याशिवाय कोणी जाऊ नका. चला कथेकडे वळूया. आज ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितलं तपश्चर्या करा. मी कोण आहे, माझी आई कोण आहे, माझे बाबा कोण आहेत, या सगळ्या तत्वांचा परिपूर्ण शोध लागेल. परंतु कधी तप करो, तपश्चर्या करा. जगतामध्ये साधनेशिवाय आणि तपश्चर्येशिवाय कुठलीच गोष्ट साध्य नाहीये. ब्रह्मदेव पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेवच. त्याच्याकडे सत्यत्वाचा न्याय चालतो, सत्य न्याय. असं नाहीये की हातोहात. आता ब्रह्मदेवांचे पिता भगवान नारायण आहेत, परंतु नारायणांनी नाही सांगितलं की तुम्ही कोण आहेत. मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी तपच करावं लागतं, तपश्चर्याच करावी लागते. ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितलं. 1000 वर्षापर्यंत ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली आणि भगवान नारायण प्रगट झाले. बोलिये भगवान नारायण की जय. भगवान नारायणांनी सांगितलं की मीच तुमचा पिता आहे, मीच तुमची माता आहे. ब्रह्मदेवांनी आपले 2 हात जोडले. प्रभू, आपण माझे पिता आहात हे माझ्या जीवनातलं परमभाग्य आहे, परंतु मला आता आपल्या चरणाजवळ जागा द्या.
भगवान नारायण म्हणाले, ब्रह्माजी, मी आपणाला प्रकट केलंय, आपला प्रादुर्भाव केलाय. कशासाठी? फक्त माझ्या जवळ बसून भजन करण्यासाठी नाही. या सृष्टी क्रमणाचा आपणाला विस्तार करायचा आहे. ब्रह्मदेवांनी हात जोडले, देवा मला मोठे पण नको आहे, मला पद नको आहे. का? कारण पद आलं की पदाबरोबर मद येतो, पदाबरोबर अहंकार येतो, आणि म्हणून मला पद नको आहे, मला कार्य नको आहे. त्या कार्यामध्ये मी सेवक म्हणून सहभागी होतो. कारण तुकोबाराय म्हणतात, जयांगी मोठे पण तया यातना यातना कठीण. लहानपण देगा ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. मोठे पण नको आहे देवा. स्वर्गामध्ये ऐरावत नावाचा हत्ती आहे. त्या हत्तीला स्वर्गामध्ये राहतोय, हत्ती आहे, परंतु काय आहे? त्यासी अंकुशाचा मार. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की प्रभो, मला पद नको आहे, मला कार्य नको आहे, मी सेवक व्हायला तयार आहे. आणि म्हणून कितीतरी प्रमाणातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले नाही, आधी करून संत महात्मे म्हणाले नाहीत, आम्ही खूप ज्ञानी आहेत, आम्ही खूप वैराग्यवान आहेत, सेवेलागी सेवक झालो. आम्हाला सेवक करा, आम्हाला स्वामी नको आहे. परंतु त्या ठिकाणी भगवान नारायणांनी चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. ब्रह्माजी, या भूमंडलावरती या सृष्टी क्रमणामध्ये कर्तृत्व जरी प्रत्येक व्यक्ती करत असला तरी सुद्धा कर्तृत्व करवून घेणारा मी आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद सत् सत्परं पश्चादहं यदेतश्च यो शिष्येत सोऽस्म्यहम्.
म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीत. कथा करायला बसलोय, निमित्त फक्त आम्ही आहे. वदवून घेणारा तो आहे. इथे तुम्ही बसलात, हे तुमचं शरीर बसलंय, परंतु बसवून घेणारा कोण आहे, ताकद देणारा कोण आहे, तो आहे. आज भगवान परमात्मा म्हणतात की ब्रह्माजी अहमेवा समेवाग्रे नान्यम यद सत्सत परम. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. हे प्रत्येकाला जरी वाटत असेल की ते माझ्यामुळे झालंय, नाही, ते ईश्वरामुळे झालंय. चांगलं जरी झालं तरी ते त्याच्यामुळे झालंय, आणि वाईट जरी झालं तरी ते त्याच्या इच्छेने झालेलं आहे. आज ब्रह्मदेवांना जेव्हा चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला, अंतःकरणातलं अज्ञानपण नष्ट झालं, आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी आसनस्थ होऊन या सृष्टीक्रमणाला प्रारंभ केला. कशा प्रकारे? लक्ष देऊन ऐका. ब्रह्मदेव पद्मासन घातलेलं आहे, आणि पद्मासनामध्ये ब्रह्मदेवांनी आपल्या उजव्या अंगातून, आपल्या अर्ध्या उजव्या अंगातून या सृष्टीच्या प्रारंभाला पहिल्या पुरुषाचा प्रादुर्भाव केला, आणि आपल्या डाव्या अंगातून पहिल्या स्त्रीचा प्रादुर्भाव केला. आपण खूप ऐकतो आणि सांगतोय, म्हणतोय, मला खूप माहिती, आम्ही खूप ऐकलं. काय ऐकलं तुम्ही? जर या सृष्टीचा विस्तार स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय अजूनही कोणाला माहिती नाहीये. हा विषय की ईश्वराने जेव्हा या सृष्टीचा प्रारंभ केला, त्यावेळेला ईश्वराने स्त्री तत्व कसं निर्माण केलं, ते कोणी निर्माण केलं? या सृष्टी क्रमणातला पहिला पुरुष कोण आहे? या सृष्टी क्रमणातली पहिली स्त्री कोण आहे? कोणाला माहिती आहे? नाही, फक्त म्हणतात. आम्ही सगळं ऐकलंय. ब्रह्मदेवांनी आपल्या डाव्या अंगातून स्त्रीचा प्रादुर्भाव केला, आणि म्हणून शास्त्र तत्वाने सांगितलं की ज्या वेळेला यजमान उभे राहतात, म्हणजे पती पत्नी उभे राहतात, त्यावेळेला वाम भाग डाव्या बाजूलाच स्त्रीने का उभं राहावं, डाव्या बाजूलाच पत्नीने का बसावं? कारण ब्रह्मदेवांच्या डाव्या अंगातून स्त्रीचा प्रादुर्भाव झालाय, म्हणून पत्नीने डाव्या बाजूला उभं राहावं. पतीने उजव्या बाजूला का उभं राहावं? कारण ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला या सृष्टीच्या प्रारंभाला पहिला पुरुष निर्माण केला, तो उजव्या अंगातून निर्माण केला, उजव्या हातातून. आज ब्रह्मदेवांनी दोन तत्व निर्माण केले, स्त्री आणि पुरुष. कोण आहेत हे? आपलं मूळ काय? मी मराठा, मी माळी, मी धनगर, मी ब्राह्मण, मी मारवाडी, मी राठी, मी बंजारा, मी वंजारा, एवढंच माहिती आहे आपल्याला. माझे वडील, माझ्या वडिलांचे वडील आजोबा, आजोबांचे वडील पंजोबा, पंजोबांचे वडील खापर पंजोबा, एवढंच माहिती आहे. त्याच्या पुढे नाही माहिती आम्हाला. आमचा कुळाचार काय, आमची परंपरा काय, आमचे पिता कोण, आमचं कुळ कुठून आलंय? तर आमचं कुळ आलं, आपलं कुळ आलं नारायणांपासून. नारायणांचे पुत्र ब्रह्मा, आणि ब्रह्मांनी ज्या वेळेला आपल्या उजव्या अंगातून पहिल्या पुरुषाचा प्रादुर्भाव केला, त्या पहिल्या महापुरुषाचं नाव आहे स्वयंभू म्हणून. आणि म्हणून पिता वर्ग जे पुरुष वर्ग आहेत, त्या पुरुष वर्गांचा पहिल्या कुळाचाराचं नाव आहे स्वयंभू म्हणू. आणि आपल्या सर्व माता भगिनींचा पहिला कुळाचार आहे शतरूपा. कारण ब्रह्मदेवांनी पहिल्या स्त्रीचा प्रादुर्भाव करत असताना त्या स्त्रीचं नामकरण केलं शतरूपा. आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, आपण दोघेही पती पत्नी आहात, पृथ्वीवरती जा आणि गृहस्थाश्रमाला प्रारंभ करा. स्वयंभू म्हणू आणि शतरूपा पृथ्वीवरती आलेले आहे.
ग्रहस्थाश्रमाला प्रारंभ झाला. काळ निघून गेला. स्वायंभू म्हणून पासून शतरूपेला 5 संतान झाली. 3 कन्या आणि 2 पुत्र. आकृती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या झाल्या आणि त्या ठिकाणी प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र झाले. आकृतीचा विवाह रुची प्रजापतींबरोबर, प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींबरोबर आणि देवहूतीचा विवाह कर्दमान बरोबर लावून देण्यात आला. ज्या वेळेला कर्दमान बरोबर विवाह लागला त्या साधू संतांमध्ये दत्तप्रभूंचा प्रादुर्भाव झाला. चला, भागवत ग्रंथाच्या 4th स्कंदामध्ये दत्तप्रभूंचं वर्णन आलंय. कारण कर्दमान बरोबर अत्री मुनींचा प्रादुर्भाव झाला आणि त्या अत्रींच्या पोटीच दत्तप्रभू जन्माला आलेले आहेत. आज प्रसूतीचा विवाह ज्या वेळेला दक्ष प्रजापतींबरोबर झाला त्यावेळेला आकृतीला 13 कन्या झाल्या. 13 कन्यांमधली 1 कन्या जिचं नाव आहे सती. याच सती मातेचा विवाह आज दक्ष प्रजापतींनी भगवान शंकरांबरोबर लावून दिला आणि म्हणून 4th स्कंदाच्या 16व्या अध्यायामध्ये भगवान सतीचं आणि भगवान शंकरांचं वर्णन आलेलं आहे. चला, थोडा वेळ भगवान शंकरांना नमन करूया आणि उर्वरित कथेला प्रारंभ. सती मातेचा विवाह भगवान शंकरांबरोबर लावलेला आहे आणि सृष्टीक्रमणामध्ये माता सतीच्या आणि भगवान शंकराचं फार मोठं योगदान आहे. आज तिन्ही कन्यांचा विस्तार सांगितलेला आहे आणि स्वयंभू म्हणूनचे जे सर्वात मोठे पुत्र आहे ज्यांचं नाव आहे उत्तानपाद. एखाद्या स्त्रीला जर एकच मुलगा असेल तर घरातली मंडळी काय म्हणतात? नाही, अजून एखादा असू द्या. का? कारण घरामध्ये 2 फांद्या झाल्या की त्या फांद्याला फांद्या लागतात. आज स्वयंभू म्हणूनच्या 3 कन्या लग्न करून निघून गेल्या. तिकडे विस्तार झाला, तिकडे त्यांच्या सासरी विस्तार झाला. परंतु पित्याच्या कुळाचा विस्तार करायचा असेल तर आम्हाला काय लागतो? पुत्र पाहिजे, आम्हाला मुलगा पाहिजे. आज स्वयंभू म्हणूनचे जे सर्वात मोठे पुत्र आहे उत्तानपाद, या उत्तानपादांच्या विस्तारामध्ये सृष्टीक्रमणामध्ये फार मोठं योगदान आहे, फार मोठं. उत्तानपाद राजाची पहिली पत्नी जिचं नाव आहे सुनीती, जिची सुंदर नीती ती सुनीती, जिचे संस्कार, जिचं बोलणं, चालणं, राहणं, वागणं त्याच्यामध्ये तडजोड नाहीये, त्याच्यामध्ये फक्त संस्कार आहे. नारी नारी मत कहो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रहलाद हनुमान. या स्त्रियांमुळे, या नारींमुळे आपल्या भारत देशाची महिमा माहितीये. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदीजींचं तुम्ही आत्ताचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं लता दीदींबद्दल, वैकुंठवासी लता दीदींबद्दल, की भारत देशातल्या, लक्ष देऊन ऐका, भारत देशातल्या महिला ह्या महिला नाहीयेत. भारत देशातल्या महिला ह्या महिला नाहीयेत. भारत देशातल्या महिला या देशाच्या महिमा आहेत. काय आहेत? महिमा आहेत. परंतु कोणत्या स्त्रिया? तुलसीदासांनी त्याचंही सांगितलं. तुलसीदासजी म्हणतात, कैकई सारखी दुराचारिणी असेल तर ती देशाचा कलंक आहे, परंतु कौशल्यासारखी माता असेल तर ती देशाची महिला नाही, ती महिमा आहे. सुनीती, जिची सुंदर नीती आहे ती सुनीती. परंतु संसारामध्ये एक कमतरता आहे आणि ती कमतरता म्हणजे पुत्र संतान नाहीये. उत्तानपाद राजे दिग्विजयाला गेले आणि दिग्विजयाला गेल्यानंतर एका सुंदर राजकुमारीला पाहिलं जिचं नाव आहे सुरुची.
उत्तानपाद राजे मनामध्ये विचार करतात, माझ्या पहिल्या पत्नीला संतान नाहीये, पुत्र नाही, आणि पुत्र होत नाही म्हणून दुसऱ्या पत्नीचा स्वीकार केला. काय अनर्थ घडला, काय अधर्म घडला. आणि म्हणून उत्तानपाद राजाने त्या ठिकाणी सुरुचीचं पाणी ग्रहण केलं, दुसऱ्या पत्नीचा स्वीकार केला. उत्तानपाद राजे दुसऱ्या पत्नीला घेऊन आनंदाने येऊ लागले, परंतु उत्तानपाद राजाची नगरी ही आनंदाने नाचू लागली, गाऊ लागली, शंख वाजू लागले, दुधुंबी वाजू लागल्या, नगारे वाजू लागले. आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये आज महाराजांचा जय जयकार होऊ लागला. महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज की जय हो. मंत्रिमंडळांना उत्तानपाद राजांनी विचारलं, अरे हा जय जयकार, हा परिपूर्ण आक्रोश कशासाठी? त्यावेळेला मंत्रिमंडळांनी सांगितलं, महाराज बधाई हो बधाई. गेले अनेक वर्ष आपण ज्या संतानाची वाट पाहत होतात, ज्या पुत्राची वाट पाहत होतात, त्या बाळाने आपल्या राज्यामध्ये जन्म घेतलाय. माता सुनीती आई झाल्यात आणि आपण पिता झाले. उत्तानपाद राजाने रथातून खाली उडी टाकली, आपल्या पहिल्या पत्नीकडे गेले आणि आपल्या बाळाला मांडीवरती घेऊन नाचू लागले, गाऊ लागले. परंतु त्या संसारामध्ये एक भेद होता आणि तो भेद होता स्त्री स्वभावाचा. उत्तानपाद राजाच्या जीवनामध्ये आनंद आलाय, पुत्रही झालाय, परंतु ईश्वराला पुढे काहीतरी एक वेगळं अपेक्षित होतं. आपण फक्त बोट ठेवायला आणि निंदा करायला आपण रिकामी असतो. अरे त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने 2 बायका केल्या, त्याने असं केलं, त्याने अमुक. त्याच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनेच्या पाठीमागे ईश्वराला एक वेगळं अपेक्षित असतं. ईश्वराला त्या आकृतीला, त्या संसाराला एक वेगळा रंग द्यायचा असतो, वेगळा रंग द्यायचा असतो. आणि म्हणून काय ना, आपलं आयुष्य फक्त निंदेमध्ये जातं. अहो ते शेजारणीचं असं झालं, अहो ते अमुक तसं झालं. अरे नका कोणाच्या अंगावरती शिंतोडे उडवत बसू. त्याच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनेच्या पाठीमागे देवाला काहीतरी इतिहास घडवायचा आहे. जिजाऊ मासाहेब 3 महिन्याच्या गर्भवती होत्या ना, त्यावेळेला शहाजी राजांनी 3रा विवाह केला. शहाजी राजांनी 3रा विवाह केला आणि ईश्वराला एक वेगळं अपेक्षित होतं की जिजाऊ मासाहेबांच्या गर्भातून स्वराज्याची स्थापना करणारा एक आदर्श पुत्र घडवायचा होता. म्हणून जिजाबाईंना आणि शहाजी राजांना वेगळं केलं. आपण कोण म्हणणार आहे की शहाजी राजांनी 3 लग्न केले? आपण कोण म्हणणार आहे की द्रौपदीला 5 पती होते? अरे द्रौपदीला 5 पती होते असा कलंक लावणारे त्या द्रौपदी मातेमध्ये किती ताकद होती, किती सामर्थ्य होतं. त्या सामर्थ्याची ताकद तुम्हाला माहिती आहे? आम्ही फक्त गालबोट लावतो, आम्ही फक्त कलंकित करतो, असं ते तसं नाही. आज उत्तानपाद राजाच्या जीवनामध्ये 2 पत्न्यांचा स्वीकार झालाय. त्याच्या पाठीमागे ईश्वराला एक वेगळा संसाराला आकार द्यायचा आहे, ईश्वराला एक वेगळा रंग भरायचा आहे. आणि तो रंग आज उत्तानपाद राजाच्या कुळामध्ये जन्माला आलेला होता. आणि त्या रंगाला एक नाव दिलं, त्या आकृतीला एक नाव दिलं, ध्रुव. त्या आकृतीला एक नाव दिलं, ध्रुव. परंतु त्या ध्रुवाला इतिहास घडवायचा होता. त्या ध्रुवाला यशाच्या शिखरावरती बसायचं होतं. आणि म्हणून ज्या प्रकारे श्रीरामांना वनवासाला पाठवण्यासाठी मंथरा कारणीभूत झाली, त्याच प्रकारे ध्रुवांना उंच यशाच्या शिखरावरती बसवण्यासाठी सावत्र आई कारणीभूत झाली. आणि सुरुचीने सांगितलं, महाराज
तुम्हाला पहिल्या पत्नीचा त्याग करावा लागेल. माता सुनीतीने आपल्या छोट्याशा बाळाला घेतलं आणि माता सुनीती वनामध्ये निघाली आहे. निर्जन वनामध्ये आपल्या एकुलत्या एक छोट्या बाळाला आपल्या पदराच्या आड घेऊन बसली आहे. छोटीशी पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये आपलं जीवन व्यतीत करते. सूतजी महाराज म्हणतात की ऋषियो, धन्य आहे ती आई की ज्या एकट्या आईने आद्य जगद्गुरु शंकराचार्यांना घडवलं. तुम्ही सगळे बघा, जेवढे जेवढे भारतामध्ये साधू संत आणि शूरवीर जन्माला आले, त्या शूरवीरांना बापांनी नाही घडवलेलं, त्या शूरवीरांना आयांनी घडवलेलं आहे, महिलांनी घडवलेलं आहे. माता सुनीतीने आपल्या बाळाला आपल्या पदराच्या आड एवढं जपलं. किती कि बस दुख में मत घबराना पंछी, ये जग दुख का मेला है, चाहे भीड़ बड़ी अंबर पर, उड़ना तुझे अकेला है. बेटा, आपल्याला कोणाचा आधार नाही रे, एकट्याला जगायचंय. आई नाही, भाऊ नाही, बाप नाही, पुत्र नाही, कोणीच नाहीये. आज सुनीती माता कशाच्या आधारावरती जगतीये? ताकद काय आहे? ताकद आहे संतांच्या संगतीची. वनामध्ये संतांची संगती होतीये, कथा होतात, कीर्तन होतात आणि बस माता सुनीती ध्रुवांना घेऊन कथा कीर्तनाला जाऊन बसायच्या आणि कथा कीर्तन ऐकून ऐकून त्या बालकाला संस्कार दिले. बेटा, हरि नाम का प्याला, हरे कृष्ण की हाला, ऐसी हाला पी पी करके चला चले मतवाला. आज माता सुनीतीने आपल्या बाळाला संस्कार दिले, परंतु खेळकर वय खेळत खेळत आपल्या बाबांच्या मांडीवरती बसला. परंतु सावत्र आईने सांगितलं, अरे या मांडीचा तू अधिकारी नाही आहेस. या मांडीवरती तुला जर बसायचं असेल ना, बापाच्या मांडीवरती, तर तुला माझ्या पोटातून जन्माला यावं लागेल. एखाद्या स्त्रीला आपल्या सौंदर्याचा, आपल्या स्त्रीत्वाचा किती अहंकार असतो की छोटस बाळ आहे, निरागस बाळ आहे आणि त्या बाळाला ती आई म्हणतीये, ती सावत्र आई म्हणतीये की तुला मरावं लागेल आणि तुला माझं बाळ व्हावं लागेल. आज 5 वर्षाचा ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे आला. आईचा पदर धरला. बेटा, का रडतोयस? काय झालं? आई, अगं मला छोटे छोटे माझे मित्र म्हणाले की तुझे बाबा फार मोठा राजा आहे, तुझे बाबा चक्रवर्ती सम्राट आहे, ज्याच्या मस्तकावरती सोन्याचा मुकुट आहे. लक्ष देऊन ऐका, ज्याच्या मस्तकावरती सोन्याचा मुकुट आहे, ज्याच्या हातामध्ये लख प्रकाश निखळता आहे, असा तो माझा पिता. त्या पित्याच्या मांडीवरती मी बसायला गेलो, परंतु मला नाही बसू दिलं. ग आई, सांग ना, माझे बाबा कोण आहेत? त्या ठिकाणी जर आपण असतो तर. परंतु माता सुनीती काय म्हणतीये? बेटा, अरे कोण म्हणाले ते तुझे बाबा आहेत? तुला मागचा जन्म आठवतो? मागच्या जन्मामध्ये मी तुझी आई होते, हे तुला आठवतंय? पुढच्या जन्मामध्ये तू जेव्हा जन्माला येशील त्यावेळेला तुझा जन्म माझ्याच कुशीमध्ये होईल, मीच तुझी आई होईल, याची तुला गॅरंटी आहे? नाही ना. परंतु माहितीये बेटा, या जगामध्ये, या विश्वामध्ये आपण कितीही वेळेला जन्माला आलो ना, तर एक तत्व कधी बदलत नाही, एक बाप कधी आपला बदलत नाही, आणि त्या बापाचं नाव आहे ईश्वर परमात्मा. तुम्ही हो माता पिता
मांडीवरती बसू दिलं नाही, असं काय वेगळं केलं? जाऊ दे ना आई, मला त्या मांडीवरती बसायचंय ग. त्या मांडीवरती बसण्यासाठी मी त्या पिता असणाऱ्या देवाला कुठे शोधू? बेटा, तुला त्या बाबांच्या मांडीवरती बसायचं आहे ना. तो काही बाजारचा भाजीपाला आहे? किंवा तो काही तुझा असा सामान्य बाप आहे की गादीवरती बसलाय आणि त्याच्या मांडीवरती जाऊन बसतोय? नाही, तो परमात्मा असा आहे की आम्हाला जर त्याच्या मांडीवरती बसायचं असेल तर हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते. 5 वर्षाच्या ध्रुवाने हट्ट धरला आणि आईचा आशीर्वाद घेऊन ध्रुव ईश्वराची आराधना तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले. सूतजी महाराज म्हणतात की ऋषियो, 5 महिन्यापर्यंत ध्रुवांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या बळावरती भगवान नारायण प्रगट झाली आहे. बोलिये भगवान नारायण की जय. भगवान नारायणांच्या प्रागट्यानं आज ध्रुवांना एवढा आनंद झालेला आहे आणि त्या आनंदमय वातावरणामध्ये आज पित्याच्या परमतत्व असणाऱ्या परमात्म्याच्या मांडीवरती ध्रुव बसलेले आहेत. आज ज्या नामस्मरणाच्या बळावरती, ज्या तपश्चर्येच्या बळावरती भगवान नारायणांच्या मांडीवरती ध्रुव बसलेले आहेत, आज त्या 12 अक्षरी मंत्राचा जप भागवत ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. चला, तसा तर कथेचा वेळ 5-5:30 होतातच, परंतु आज कीर्तन आहे आणि म्हणून संकीर्तन घेऊन लगेचच कीर्तन सुरू करूया. सर्वांनी एकदा 2 हात उंच वरती करायचे आणि 12 अक्षरी मंत्राचा जो जप आहे तो जप करूया, आरती करूया आणि आरती झाली की लगेच कीर्तन सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.